नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता छाया आपल्या बाबांना बघून खूप जास्त घाबरलेली असते. विनोद म्हणतो, छाया अगं काय झाले तुला, अशी गप्प का झाली आहेस एकदम, आणि एवढी घाबरली आहेस कशासाठी? तेव्हा इथे विनोद म्हणत असतो, अहो दीदी काय झाले छायाला, आणि छाया इतकी का घाबरली आहे? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, छाया अगं भानावरती ये, काय झाले तुला, भानावरती ये बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता छाया इतकी घाबरलेली असते की तिला काही बोलतासुद्धा येत नसतं. छाया म्हणत असते, दीदी अगं पण ते मानसीचे मामा. तेव्हा विनोद म्हणत असतो, अगं ते मानसीचे मामा आलेत, त्यांना बघून तू इतकी का घाबरली आहेस? त्यांचा आणि तुझा काय संबंध? कशाला त्यांचा उगाच विचार करतेस? ते त्यांच्याबरोबर त्यांच्या खुरावड्यात राहणार आहेत ना. तेव्हा इथे गायत्री म्हणते, अजिबात नाही, अजिबात मी त्यांना त्यांच्याबरोबर तिथे राहू देणार नाही आहे, त्या खुरावड्यामध्ये. तेव्हा विनोद म्हणतो, म्हणजे ते जर मामा मानसीचे आहेत तर ते त्यांच्याबरोबरच राहणार ना, मग तुम्ही असं का बोलताय दीदी? तेव्हा गायत्री म्हणत असते, कारण ते आमचे बाबा आहेत, माझे आणि छायाचे बाबा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विनोदला धक्काच बसतो. विनोद म्हणतो, काय मानसीचे मामा तुमच्या दोघींचे बाबा आहेत? आपले बाबा? मग ते तिकडे काय करतायत? तेव्हा गायत्री म्हणत असते, छाया अगं कशाला घाबरतेस तू? हे बघ आपले बाबा परत आलेत, मग तुला घाबरायची काय गरज आहे? पण या वेळेला येताना त्या माणसीने अशी काही जादू केली की बाबा तिच्या बाजूने झालेत. नक्की काय घडलंय ना ते मला बघायलाच हवं. पण काही जरी झालं तरीसुद्धा बाबांना मी तिथे राहू देणार नाही. बाबा आपल्या इकडे नक्की परत येणार, असं गायत्री आता म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता मानसीने मामांच्या जेवणाची व्यवस्था केलेली असते. त्यांना हात धुवायला पाणी, हात पुसायला टॉवेल. त्यानंतरला मानसी म्हणते की या तुम्ही इथे जेवायला बसा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता छान पाटाच्या भोवती रांगोळी वगैरे काढलेली असते. तेव्हा मामा म्हणतात, हे एवढं सगळं कशाला? तेव्हा इथे सुनंदा म्हणते, अहो असं काय करताय, सणासुदीच्या दिवशी पहिल्यांदाच आलात ना तुम्ही तुमच्या भाचीच्या इथे सासरी, मग आता पाहुणचार व्यवस्थित करायला नको का? त्यासाठी ही सगळी तयारी तुमच्या भाचीनेच केलेली आहे. त्यामुळे अजिबात संकोच वाटून घेऊ नका आणि आरामात बसा आणि पोटभर जेवून घ्या. तर इथे प्रेक्षकांनो, जेवणाचं ताटसुद्धा मानसीने आता काकांच्या पुढ्यात ठेवलेलं असतं. अप्रतिम असं जेवण बनवलेलं असतं आणि ते त्यांना आता ताटामध्ये भरपूर वाढलेलं असतं. अगदी मोदकसुद्धा ताटामध्ये ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात, हे काय तुम्ही फक्त मलाच जेवायला वाढलंत, तुम्ही सगळेसुद्धा जेवायला बसला असतात तर बरं झालं असतं ना. तेव्हा तात्या म्हणतात की अतिथी देवो भव, तुम्ही आधी पोटभर जेवून घ्या, आम्ही नंतरला जेवू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामांचं लक्ष प्रिंटिंग मशीनकडे जातं. तेव्हा इथे मामा विचारतात की हे प्रिंटिंग मशीन? तेव्हा इथे प्रभाकर काका म्हणत असतात की हे प्रिंटिंग मशीन माझ्या वडिलांचं आहे. भास्कर प्रभू हे स्वातंत्र्य सूर्य न्यूजपेपर या मशीनमधून छापत होते. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा शैलेंद्र दीक्षित यांना कळते की भास्कर प्रभू यांनी स्वातंत्र्य सूर्य जो हा पेपर आहे तो या प्रिंटिंग मशीनमधून छापला होता, ते बघितल्यानंतर त्यांना इतका राग येतो की डोळ्यातून पाणीच येतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सुनंदा म्हणत असते, का हो काय झालं, तुम्ही असे का बघताय त्या मशीनकडे आणि तुमच्या डोळ्यात पाणी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात, नाही नाही असं काही नाही आहे, डोळ्यात पाणी म्हणजे हे जेवण बघितलं घरचं जेवण आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. खूप दिवसानंतर घरचं जेवण जेवणार आहे ना, त्यासाठी. तेव्हा सुनंदा म्हणते, खूप दिवसानंतर तुम्ही घरचं जेवण जेवणार आहात म्हणजे मी समजले नाही. तेव्हा तेजस म्हणत असतो, आई अगं असं काही करतेस, खूप दिवसानंतर ते आपल्या घरी आलेत पहिल्यांदा आणि इथे आता लकी चमच्या हातचं खूप दिवसानंतर खाणार आहेत ना, म्हणून ते म्हणतायत, कदाचित म्हणत असतील की खूप दिवसानंतर भाचीचं हातचं जेवणार आहे म्हणून. हो ना मामा? मामा म्हणतात, अगदी बरोबर, कितीतरी दिवसानंतर मी घरचं जेवण जेवणार आहे, ते सुद्धा भाचीच्या हातचं, म्हणजे अप्रतिमच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा जेवायला जाणार तेवढ्यातच गायत्रीसुद्धा आपल्या वडिलांसाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. तेव्हा तेजस म्हणतो, लकीच्या बघताय ना, म्हणजे एरवी कधी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला नाहीच आणि कुणाला प्रेमाने वाटला नाहीच, पण इथे बघा स्वतःच्या वडिलांसाठी ताट भरून आणलेलं आहे.
तेव्हा गायत्री म्हणत असते, सासूबाई जेवणाचं ताट घेऊन आले. नाही, अचानकपणे एक पाहुणा वाढलाय ना, जेवण कमी पडायला नको म्हणून मी जेवणाचं ताट घेऊन आले. सुनंदा म्हणते, अगं सुनबाई असं काय करतेस? आपलं बनवणं माहिती आहे ना, 2 माणसाचं जेवण एक्स्ट्राचं बनलेलंच असतं. 2 माणसं येऊन जेवतील एवढं जेवण आहे. तू नको काळजी करू, ते जेवण तू घेऊन जा. तेव्हा इथे मानसी म्हणते, मावशी अहो ठीक आहे ना, त्यांनी इतक्या प्रेमाने ते जेवण आणले तर ठीक आहे, मी घेते. त्यानंतरला ते जेवणाचं ताट घेऊन ती किचनमध्ये जाणार. तेवढ्यातच गायत्री म्हणत असते की मानसी, अगं ते जेवणाचं ताट त्यांच्यासाठी आहे. बासुंदी केली आहे, निदान बासुंदी तरी दे. तेव्हा इथे मानसी बासुंदीची वाटी घेते आणि काकांना म्हणत असते, काका ही बासुंदी घ्या आणि खाऊन सांगा बरं कशी झाली आणि आता जेवून घ्या तुम्ही. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, नाही मी बासुंदी नाही खात, मला शुगर आहे ना, मी गोड काहीही खात नाही. आणि हे बघा तुम्ही प्लीज मला एकट्याला जेवायला वाढू नका, मला एकट्याला जेवायला खरंच खूप ऑकवर्ड वाटतंय. तुम्ही एक काम करा वहिनी, तुम्ही जरा पाणी घ्या पटापट आणि तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर जेवायला बसा, म्हणजे मलासुद्धा बरं वाटेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शैलेंद्र दीक्षित यांनी जी काही नाटकाला सुरुवात केलेली असते, नाटक एकदम त्यांचं अप्रतिम सुरू असतं. अगदी अप्रतिम नाटक ते करत असतात, कुणालाही ते खोटं वाटत नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेजस म्हणत असतो की लकी चार्म, आधी तुमचा हा निर्णय मला मान्य नव्हता, पण आता असं मला वाटतंय की इथे बरं झालं तुम्ही त्या मामांना घेऊन आलात. नक्कीच या सगळ्याचा गायत्री वहिनींवरती काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल असं मला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजस म्हणत असतो की लकी चार्म, आता तुम्ही गायत्री वहिनींनासुद्धा सुधाराल, आपल्या घरच्या लोकांना घर परत मिळवून द्याल आणि मग नंतर तुम्ही हे घर सोडून निघून जाल ना, असा प्रश्न आता तेजस विचारत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दीक्षित अंगणामध्ये बसलेले असतात आणि इथे प्रभूंच्या घराकडे बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्रीचं लक्ष आपल्या वडिलांकडे जातं. ती आजूबाजूला बघते, कुणीच नाही आहे. तेव्हा ती आपल्या वडिलांबरोबर बोलायला येणार, तेवढ्यातच तिथे सूरज येतो आणि म्हणतो, मामा अहो तुम्ही इथे असे खाली का बसलात? तुम्ही चला ना, तुम्हाला झोप आली असेल ना, मी तुम्हाला पांघरून घालून देतो, तुम्ही झोपून घ्या बरं चला. तेव्हा इथे मामा म्हणतात, नाही नको नको, मी त्या घरामध्ये झोपणार नाही आहे, मी इथे अंगणामध्ये झोपतो ना. तुमच्या प्रभूंचं हे अंगण आहे ना, खूपच जास्त प्रशस्त आहे, खूपच छान आहे. मला इथे आता आराम करू द्या. आणि कितीतरी दिवस मी चांदण्या बघितलेलं नाही आहेत, असं खुलं वातावरण मी बघितलेलंच नाही आहे, त्यामुळे मी इथे बाहेरच शांतपणे झोपेन. तेव्हा सूरज म्हणतो, अहो काका असं काय करताय, तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि तुम्हाला बाहेर झोपवायचं. तेव्हा इथे मामा म्हणतात, अहो असं काय करताय, इथे बाप्पाची प्रतिष्ठापना तुम्ही अंगणात केली आहे, मग त्यांच्या चरणांशी मी झोपलो, मला काही होणार नाही आहे. तेव्हा सूरज म्हणतो, ठीक आहे, मी तुमच्यासाठी पांघरून घेऊन येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायत्री आहे तरी म्हणते, बास झालं बाबा, चला बरं घरामध्ये चला. तेव्हा इथे मामा म्हणतात, नाही गायत्री, मी कुठेही येणार नाही आहे. हे काय चाललं आहे तुझं गायत्री, काय करतेस तू? एवढी वर्ष दिली तुला आणि त्या वर्षांचा काय उपयोग केलास तू? काहीच नाही. जोपर्यंत तू संपूर्ण प्रभूंना घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजसला सुयोगचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे आता सुयोगचा फोन आल्यानंतर तेजस म्हणत असतो की हां सुयोग बोल. तेव्हा सुयोग म्हणतो की तेजस, तुला कामाची गरज आहे ना? अरे नोकरी चालून आली तुझ्याजवळ, एका ठिकाणी आहे ना खूप साऱ्या विटा हव्या आहेत बांधकामासाठी, खूप साऱ्या विटा. तेव्हा मी तुला विटाचा आता तुला मी इथे कॉन्ट्रॅक्ट देतो आहे, त्या पारगाववरून त्या विटा आहेत ना त्या ठिकाणी तू पोचून दे, याच्यातून तुला खूप पैसे मिळतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजस म्हणत असतो, हो का, बरं ठीक आहे, मला वाटलं की घोटाळ्याचं काम आहे की काही, आधीच जो घोटाळा केला आहे त्याची शिक्षा आत्तापर्यंत भोगतोय. तेव्हा सुयोग म्हणतो, नाही रे, आता हेच काम आहे. तुला पारगावमध्ये ओळख असेल ना, तर तिथे वीटभट्टे आहेत ना, तिथून खूप साऱ्या विटा एका ठिकाणी पाठवून द्यायच्या आहेत. तू जर हे काम केलंस तर तुला चांगले पैसे मिळतील, हेच सांगायचं होतं. तेव्हा तेजस म्हणत असतो की लकी चार्म, इथे नोकरीचं झालं आहे, सुयोगचा फोन आला होता, एका ठिकाणी काम आहे. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे, आता तुम्हाला चांगली नोकरी मिळाली, प्रभूंना घर मिळालं की मग मी इथून जायला मोकळी, असं आता मानसी म्हणत असते. तेव्हा इथे तेजसला खूपच जास्त वाईट वाटतं. तेजस म्हणत असतो की लकी चार्म, काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, हे मात्र नक्की.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे गायत्री म्हणत असते, बाबा त्या प्रभूंना घरातून बाहेर काढण्यासाठी मी माझ्या आयुष्याची इतकी वर्षे इथे घालवली आणि शेवटीला मी त्यांना घरातून बाहेर काढलेसुद्धा. आणि तुम्ही त्याच प्रभूंना, ज्या प्रभूंनी आपलं घर घालवलं, आपली संपत्ती घालवली, आपली अवस्था बिकट केली, त्या प्रभूंना मी रस्त्यावरती आणलं आणि तुम्ही त्यांना आता घरामध्ये घ्यायला सांगताय. नाही बाबा, त्या प्रभूंना मी घरामध्ये घेणार नाही आहे. मला विश्वासच बसत नाही आहे. तुमच्या सांगण्यावरून मी इतके प्रयत्न केले त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी आणि आता जेव्हा फायनली त्यांना बाहेर काढले तर तुम्ही त्यांना परत आतमध्ये घ्यायला सांगताय. का बाबा, का असं वागताय तुम्ही? आणि त्या माणसीचं एवढं का ऐकताय? त्या माणसाने एवढी काय जादू केली तुमच्यावरती की तुम्ही आता फक्त तिचं बोलणं ऐकताय आणि तुमच्या लेकीकडे तुम्ही साधं बघतसुद्धा नाही? तेव्हा इथे आता तिचे वडील म्हणत असतात, गायत्री अगं काय चाललं आहे तुझं? काय सांगितलं होतं मी तुला? अगं ते तेजस आणि मानसी बघ, अगं त्यांना उद्ध्वस्त करायला आली होतीस ना तू. ते सगळेजण तर एकत्रच आहेत. हे बघ बाळा, जर हे प्रभूंचं घर तुला तोडायचं होतं ना, तर या माणसांच्या विरोधात जाऊन नाही, तर या माणसांच्या बरोबरीने राहूनच तुला हे घर उद्ध्वस्त करायचं होतं. तू सगळ्यांच्या मनात भीती निर्माण केलीस, सगळ्यांवरती तुझी दहशत दाखवलीस. मग काय झालं शेवटीला काही जणं तर तुला अजिबात घाबरलीच नाही. लहान मुलांचं कसं असतं, त्या मुलांना गचकन जवळ घेतलंस ना, ते लोक येणार नाही, ते दूर पळून जातात, रडायला लागतात लहान मुलं. त्यांना कसं हळुवारपणे, अंजारून गोंजारून, प्रेमाने जवळ घ्यावं लागतं. त्या लहान मुलांचा आपल्यावरती विश्वास बसायला लागतो की ही व्यक्ती चांगली आहे. तेव्हाच लहान मुलंसुद्धा आपल्याजवळ येत असतात. आणि मग एकदा का ती मुलं आपल्याकडे आली, आपल्यावरती विश्वास बसला, हसायला खिदळायला लागली की मग मात्र त्या मुलांना असं पटकन सोडून द्यायचं. मग जिथे जायचं तिथे जाऊ दे, असं करायचं असतं. उद्या बाप्पाचं विसर्जन आहे आणि तेव्हाच त्या प्रभूंचंसुद्धा विसर्जन झालं पाहिजे. त्या मानसीचा माझ्यावरती विश्वास बसला आहे ना, आता त्याच विश्वासाचा गैरफायदा कसा घेतो आणि त्या प्रभूंचंसुद्धा विसर्जन करतो ना, ते बघच तू. असं इकडे आता दीक्षित यांनी ठरवलेलं असतं. तेव्हा इथे गायत्री म्हणते, बाबा मला कळते तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, मग काय तर, त्याआधी तुला एक काम करावं लागणार आहे. प्रभूंना धडा तर शिकवायचा आहे, पण तू आता एकटी नाही आहेस, मी आहे ना तुझ्याबरोबर. तो बदला घेण्यासाठीच मी इथे आता आलेलो आहे. तेव्हा त्यांचं बोलणं सुरू असतानाच इथे आता मानसी आलेली असते. गायत्री म्हणत असते, बाबा मला माफ करा, खरंच मला माफ करा, माझं चुकलं. पण आता तुम्ही इथे बाहेर राहू नका, चला बरं तुम्ही आतमध्ये घरामध्ये चला. तेव्हा इकडे पुन्हा आता शैलेंद्र दीक्षित नाटकाला सुरुवात करतात आणि म्हणतात, काय हे बोलू मी तुला गायत्री, काय बोलू? मी इथे आलो होतो तुझा हा भरलेला संसार बघायला, तर तू काय केलेस? सगळ्या प्रभूंनाच तू घरातून बाहेर काढलेस. अत्यंत चुकीची वागलेस तू, अत्यंत चुकीचं. हे असं करायचं नसतं, कळतं तुला? हे बघ, सगळ्या प्रभूंना घरामध्ये घे. जेव्हा सगळे प्रभू घरात येतील तेव्हा मी त्या घराला पाहू लावेन, नाहीतर अजिबात नाही, असं इकडे शैलेंद्र दीक्षित आता म्हणत असतात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की वा, मी म्हणाले होते ना, एक बापच आपल्या मुलीला वटणीवरती आणू शकतो आणि इथे मामा आपल्या मुलीला गायत्रीला वटणीवरती आणत आहेत. तेव्हा गायत्री म्हणत असते, मला माहिती आहे बाबा, तुम्ही हे नाटक मानसीला बघून करताय ना. आता ह्या मानसीला आणि त्या तेजसला घरातून बाहेर काढूच, पण त्या प्रभूंचंसुद्धा विसर्जन करू, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शिदोरीची तयारी सुरू असते. तेव्हा गीता म्हणत असते की मानसी काय ठरलं मग तुझं, राहणार आहेस की जाणार आहेस? हे बघ लवकर तुझा डिसिजन काय आहे ते सांग. बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर मी मात्र हे घर सोडून निघून जाणार आहे, मी नाही थांबणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते की वहिनी असं काय बोलताय तुम्ही? अहो मला विचार करायला थोडा तरी वेळ द्या ना. तेव्हा इथे गीता म्हणत असते, काल आले ना तुझे मामा, तरीसुद्धा सगळ्यांबरोबर घरामध्ये रुळलेत आणि तू एवढ्या दिवस या घरामध्ये आहेस, तरीसुद्धा तुला अजून विचार करायला वेळ वगैरे हवा आहेस का? तेव्हा इकडे गीता म्हणत असते की मानसी, महत्त्वाची गोष्ट तुला सांगते. गायत्री वहिनींना कळलं आहे तुझं आणि तेजस भाऊजींचं नाटक, तुझं आणि तेजस भाऊजींचं नवरा बायकोचं जे काही नाटक सुरू आहे ना, ते आता गायत्री वहिनींना कळलं आहे. आणि गायत्री वहिनी काल तेच सांगण्यासाठी थांबल्या होत्या सगळ्यांच्या समोर, पण मग अचानकपणे त्या का गप्प झाल्या, का थांबल्या, मला काही कळलं नाही. तेव्हा इथे मानसीच्या हातातून आता शिदोरी ही खाली पडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी आणि गीता दोघे इथे उचलतात आणि ही ताटाच्या पाया पडतात.
तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, काय बोलताय तुम्ही गीता वहिनी? म्हणजे काल सगळं गायत्री वहिनी सगळ्यांना सगळं सांगणार होत्या. बरं झालं त्यांच्या बाबांना घेऊन आम्ही आलो, म्हणून त्या निदान डिस्ट्रॅक्ट झाल्या आणि गप्प तरी बसल्या. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गीता म्हणत असते, हे बघ गायत्री वहिनींचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे. त्यांचा स्वभाव तसा असताना देखील त्या स्वभावाच्या विरोधात न जाता त्या थांबल्यात. मग मला असं वाटतं की तू सुद्धा तुझा आता निर्णय बदल आणि कुणाला काही कळायच्या आधी तू हे नातं टिकव, हे नातं तू सांभाळण्याचा प्रयत्न कर. नाहीतर मग काय होईल तुला माहिती आहे ना मानसी, घरच्या लोकांचा तुझ्यावरती जो विश्वास आहे ना तोच बुडून जाईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गायत्री ही आपल्या घरी असते. मानसी विचार करत असते की गायत्रीला हे सगळं कसं कळलं. मग तिला कळतं की डायरी तिच्या हाती लागली होती, डायरीच वाचली असेल. त्यानंतर इथे आता मानसी म्हणत असते की चला लवकरात लवकर इथे येऊन जे ध्येय पूर्ण करायचं आहे ते आता केलं की मग मी इथून जायला मोकळी, असं तिने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे तेजसने आता नंदू काकांना फोन केलेला असतो. तेव्हा नंदू काका म्हणतात की हे बघा, हव्या तेवढे विटा त्यांना पाठवण्यात आलेल्या आहेत आणि पैशांचं काय करू? तुम्हाला पैसे तिथे आणून देऊ की इथे आणून देऊ ते सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तेजस म्हणत असतो, नाही नाही तुम्ही पैसे घेऊन येऊ नका, माझं तसंही पारगावला एक काम आहे, मी येतो पारगावमध्ये, मग तिथे आल्यानंतरच आपण बोलू. तेव्हा इथे आता मानसीने बोलणं ऐकलेलं असतं आणि मानसी म्हणत असते, हे काय बोलताय तुम्ही? पारगावला म्हणजे अजून पारगावमध्ये तुमचे संबंध आहेत, कनेक्शन्स आहेत? कशाला जाते पारगावला तुम्ही? आणि तुमचं पारगावला काय काम सांगा बरं. आता काही चुकीचं करून ठेवलेलं नाही आहेत ना तुम्ही, ते सांगा ना. पारगावमध्ये काही चुकीचं केलं आहेत का तुम्ही? तेव्हा इथे आता तेजस गप्पच बसतो. तेजसला वाटतं की इथे तर मानसीचा विश्वासच नाही आहे, तिला जर आता सगळं काही सांगितलं तर तिला खोटं वाटेल, असं इथे आता तेजस म्हणत असतो. त्यानंतर मानसी म्हणत असते की राष्ट्रही सांगा ना, काय झालं? पारगावला अजून काय संबंध आहेत तुमचे? काय करून ठेवले आहेत काय तुम्ही? असं इकडे आता मानसी सातत्याने विचारत असते तेजसला.